तुमच्या गेलेल्या वेळेतील एक सेकंद जरी परत आणत असाल तर तुम्हाला पाहिजे तसा तुमचा वेळ तुम्ही वेस्ट घालवून द्या। आणि जर तुम्हाला माहीत आहे की गेलेली वेळ ही आपल्याला जर परत येत नसेल तर तुमच्या ध्येयाप्रती तुम्ही अगदी झपाटल्याप्रमाणे मागे लागलं पाहिजे। नमस्ते, मी सचिन गुळिक के सागरच्या या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या लेक्चरमध्ये इतिहास या विषयाचे प्रश्न जे 2017च्या कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजेच गट ब पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले जेवढे इतिहासाचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आणि त्याचं उत्तर, त्याचबरोबर त्या उत्तरामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत तर हे सगळ्या ऑप्शनचं सविस्तरपणे विश्लेषण करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाठवतोय किंवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येतोय। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आणि एका छोट्याशा स्टोरीपासून मी सुरुवात करतोय। ती स्टोरी आहे एका सैतानाची। म्हणजे एका झाडाला गाढव बांधलेलं होतं आणि त्या गाढवाला एका सैतानाने फक्त त्या गाढवाची दोरी सोडली। दोरी सोडल्यानंतर बाजूच्या शेतामध्ये ते गाढव गेला आणि खूप मोठी नासधूस केली। त्या शेताचा मालक आला, त्या मालकाने गाढवाला मारलं। त्या गाढवाचा मालक आलाने त्याला प्रचंड राग आला की माझ्या गाढवाला विनाकारण की मारलं असेल, म्हणून त्यानं त्या शेताच्या मालकाला गोळी मारली। म्हणजे इथं गाढव मेला आणि शेताचा मालक मेला। आता शेताचा मालक मेल्यानंतर त्या शेताच्या मालकाचा मुलगा जो होता तर त्यानं बंदूक घेतली आणि त्या गाढवाच्या मालकाला जाऊन मारलं। एवढ्यावरतीच ही कथा थांबली नाही। सैतानाने फक्त काय केलं, गाढवाची दोरी सोडली होती। परंतु त्या गाढवाच्या मालकाचा जो मुलगा होता किंवा ती जी पत्नी होती तर तिनं तिच्या मुलाला सांगितलं की जा आणि त्या शेतकऱ्याला मारून ये किंवा त्या शेतकरी जो शेताचा मालक जो आहे तर त्याची पूर्ण नासधूस करून ये। आणि एवढ्यावरती तो शेताचा मालक तिथं गेला, शेताच्या मालकाच्या घरी गेला आणि त्या शेतीच्या मालकाच्या बायकोला त्यानं मारलं। आता एवढ्यावरतीच हे थांबलं नाही तर त्याची दोन जी मुलं होती मालकाची, त्यानं इकडं आला आणि इथं आल्यानंतर पूर्ण याचं घर जाळून टाकलं गाढवाच्या मालकाचं आणि निवांत अगदी खाली घरी येऊन बसला। आणि त्या झाडाखाली येऊन बसल्यानंतर त्याला फक्त जस्ट फील झालं की एवढा मोठा कांड किंवा एवढा मोठा अन्याय अत्याचार हा कशामुळे झाला किंवा एवढा खून खराबा कशामुळे झाला। तर सैतान हळूच वरून सांगितलं त्याला की मी फक्त गाढवाची दोरी सोडली होती, तुम्ही सगळ्यांनी आपापल्या मधला सैतान जागा केला। मोरल ऑफ स्टोरी काय असते की आपण आपल्यामध्ये सैतान पाळून असतो परंतु त्या सैतानाला सोडायचं नसतं। म्हणजे सैतानाने आपल्यामध्ये एक दोरी जर सोडली तर आपण अगदी राक्षस आणि दानवांपेक्षाही विचित्र पद्धतीने बिहेव करतो। अधिकारी होत असताना तुम्ही सगळ्यांनी नियम, अटी आणि बिहेवियर म्हणजे बोलणं, चालणं, खाणं, पिणं, राहणं ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळताय। आय होप्स तुम्हाला हे सगळ्या व्यवस्थित जमतात। आणि तुम्ही म्हणाल की इंटरव्ह्यू मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर करू, तर होत नाही। त्याची तयारीही तुम्ही जेव्हा मनात आणले की मला तयारी करायची आता, तर तेव्हा पासूनच ही आपली प्रोसेस मध्ये सुरू होते। आणि ह्या प्रोसेस मधून तुम्ही सगळेजण जात असताना स्वतःला एक आदर्श अधिकारी आहोत आपण असं गृहीत धरा। कारण का तर विजेते स्वतःला फक्त विजेता म्हणून घोषित करतात आणि म्हणूनच ते विजेते होऊन जातात। आपण विजेता होतच नाही किंवा घोषितच करत नाही। त्याच्यामुळं म्हणजे असं असतं ना की जगामध्ये तुमचा पराभव कोणीच करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पराभूत होत नाही। आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आतमध्ये एक अशी आग पेटवून द्यायची की जे आग तुम्हाला तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। चलो, मी सचिन गुळिक इतिहास या विषयाचा मार्गदर्शक या नात्याने के सागरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करून आपण 2017 मध्ये जी गट ब ची पूर्व परीक्षा झाली होती ह्या गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये जेवढे काही इतिहास या विषयाचे प्रश्न आलेले होते हे सगळे प्रश्न आपण या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत विश्लेषणासह घेऊन येतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर इतिहासामध्ये काही डाऊट्स असतील तर इथं माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती फोन केला तरी चालेल। त्याचबरोबर इतिहास या विषयाच्या ऑनलाईन बॅचेस आहेत, के सागर करिअर अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड केले की त्याच्यामध्ये मिळून जातात। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तर पहिला प्रश्न आपण घेतोय की भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचं कार्य पुढीलपैकी कोणी केलेलं होतं। तर भारतीय काय म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये, मग भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच आपल्याला जमायला पाहिजे 4 ऑप्शन्स मधून असंही नसतं। प्रत्येक प्रश्नामधून जे ऑप्शन्स दिलेले असतात हे ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट सुद्धा करता आले पाहिजेत। म्हणजे हे होऊ शकत नाही असंही म्हटलं पाहिजे। इथं काय म्हटलं की स्त्रियांना आणण्याचं काम केलेलं आहे। म्हणजेच काय तर पहिला अंदाज लावायचा आहे की हे एकतर पुरुष असणार आहेत। त्याच्यानंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये म्हटलेलं आहे तर स्वातंत्र्य चळवळ ही 1858 नंतर आपल्याला दिसते, परंतु स्वातंत्र्याची चळवळ ही ऍक्च्युअली 1915 नंतर सुरू झाली। का आम्हाला स्वराज्य पाहिजे किंवा 1905 गृहीत धरू, 1905 नंतर आम्हाला स्वराज्य पाहिजे वगैरे वगैरे। ठीक आहे, तर इथं 1 नंबरचा ऑप्शन कोणता आहे, महात्मा ज्योतिबा फुले। तर पुरुष आहेत परंतु 1858 म्हणजे 1905 नंतर फुले नाहीत, हा ऑप्शन कट झाला। सरोजिनी नायडू ह्या ऑलरेडी महिला आहेत आणि महिलांनाच आणण्याचं काम केलेलं होतं, मग हा ऑप्शन कट झाला।
त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे महात्मा गांधीजी. तत्पूर्वी चौथा ऑप्शन कडे बघूया. ॲनी बेझंट ह्या थिओसॉफिकल सोसायटी आणि त्याचबरोबर या वेगवेगळ्या कामामध्ये होत्या, परंतु 1917ला ह्या कलकत्ता अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष झाल्या होत्या आणि फर्स्ट लेडी ऑफ प्रेसिडेंट काँग्रेस सेशन किंवा काँग्रेस अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. याच अधिवेशनामध्ये कलकत्त्याच्या वीर शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला आणि पहिली परिषद घेतली होती मुंबईमध्ये, ज्याचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांनी दुसरी परिषद घेतली होती नागपूर, ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधीजी. यावर अनेक वेळा क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्या पूर्वी 1912 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेतली राघव भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली. तर विशेष म्हणजे हा तिन्ही ऑप्शन्स कट झाले, एकच ऑप्शन राहिला ते म्हणजे महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजी हे 1915 या साली म्हणजेच 9 जानेवारी 1915ला हे भारतात आले. भारतात येण्याचा जो दिवस आहे तर त्या दिवसाला भारतीय प्रवासी दिवस असं म्हणून ओळखलं जातं, प्रवासी दिन म्हणून ओळखलं जातं. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर गोखले यांच्या सांगण्यावरून यावरती प्रश्न विचारलेला आयोगाने. गोखले यांच्या सांगण्यावरून त्यांनी भारत भ्रमण करून घेतलं, म्हणजे भारतीय लोकांची संपूर्ण परिस्थिती काय आहे हे समजून घ्या असं सांगितलं. आणि मग 1916च्या दरम्यान ते उत्तर प्रदेशमध्ये असताना त्यांना 2 लोक येऊन भेटली. त्या 2 लोकांपैकी एकाचं नाव आहे संत राऊत. ठीक आहे, संत राऊत. ह्या संत राऊत यांनी महात्मा गांधीजींना बापू ही पदवी दिली. आणि दुसरे व्यक्ती कोण होते तर राजकुमार शुक्ल. ओके, राजकुमार शुक्ल. आणि ह्या महत्वाच्या 2 व्यक्तींनी, राजकुमार शुक्ल म्हणजे जमीनदार होते आणि हे म्हणजे एक शेतकरी होते. तर हेही लक्षात ठेवा, परीक्षेला विचारतात. तर ह्या दोघांच्या सांगण्यावरून महात्मा गांधीजी निघाले कुठं तर चंपारण्य जिल्ह्याकडे निघाले. आणि चंपारण्य जिल्ह्यामध्ये असणारं मोतीहारी जे गाव आहे किंवा मोतीहारी जे ठिकाण आहे तर या ठिकाणी निळीचे सत्याग्रह, आणि निळीचा सत्याग्रह म्हणजेच हे ब्रिटिश मळेवाले जे होते तर हे भारतीय शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास देत होते. नगदी पीक घ्या म्हणजेच काय तर निळीचं पीक घ्या, आणि जेव्हा पीक आलं होतं चांगलं तर त्यावेळी फ्रान्सकडून त्यांनी कृत्रिम नीळ विकत घ्यायला सुरुवात केली, अमेरिकेकडून कृत्रिम नीळ विकत घ्यायला सुरुवात केली. आणि अशा अवस्थेमध्ये इथं निळीच्या पिकाला उठाव नव्हता. आणि त्याचबरोबर इथं पीक कसं किंवा टॅक्स कसा भरायचा, जर पीक आहे असं शेतात आहे, याच्यावरून तिथं शेतसारा किंवा 3 कठिया नावाची पद्धत होती. आणि त्याच्यामुळं चंपारण्य मोतीहारी या ठिकाणी गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रह केला तो 1917चा. आणि हा सत्याग्रह म्हणजेच पहिल्यांदा या ठिकाणी सत्याग्रहाचा प्रयोग भारतामध्ये केला. त्याच्यापूर्वी गांधीजींनी साऊथ आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाचा प्रयोग केला होता, आणि हा साऊथ आफ्रिकेचा ट्रान्सवाल या शहरामध्ये किंवा त्या प्रांतामध्ये. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजींनी अनेक स्त्रिया या गांधीजींच्या या चांगल्या कामाला येऊन जोडल्या. कदाचित त्या स्त्रियांच्या अनेक योगदानामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणं सुद्धा सोपं होऊन गेलं होतं. तर या प्रश्नाचा सरळ संदर्भ के सागरचं एक पुस्तक आहे, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि व अन्य माहिती, हे के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे. 35व्या आवृत्तीच्या पान क्रमांक 296 वरचा सरळ प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. गांधीजींबरोबर अनेक कोणत्या स्त्रिया सहभागी झाल्या होत्या तर नावं पण आपल्याला घ्यायचे. सरोजिनी नायडू तर आहेतच, परंतु या सगळ्या स्त्रिया आहेत. पुढच्या परीक्षेला तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उषा मेहता गुजरात यांनीच काय केलं होतं तर एक सिक्रेट रेडिओ सुरू केला होता, सिक्रेट रेडिओ. आणि हा रेडिओच्या माध्यमातून 1942 मध्ये त्या चळवळीची माहिती देत होता. अरुणा असफ अली, मातंगिनी हाजरा, कुमारी वेलुयामा, लाडोराणी जुत्सी, तानुबाई बिर्जे असेल, मिस कार्पेंटर, मिस स्लेड यावर प्रश्न विचारला. मिस नाइटिंगेल, सरोजिनी नायडू, कमलादेवी चौधरी, सुचेता कृपलानी, तरखडकर भगिनी म्हणजेच दुर्गा, अन्नपूर्णा आणि माणिक. तर ह्या तरखडकर भगिनी म्हणजेच कोणाच्या होत्या डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर यांच्या ह्या दोन्ही मुली होत्या, कन्या होत्या. आणि हे पहिले डॉक्टर आहेत ग्रँड मेडिकल कॉलेजमधून. भाऊदाजी लाड यांच्यासोबत टोटल 3 जण होते. येशुबाई सावरकर, एस अब्बू जमाल, हंसा मेहता आणि सत्यभामा कुवळेकर. तर या महत्वाच्या स्त्रिया महात्मा गांधीजींच्या ह्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या सोबत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. भविष्यातला एखादा प्रश्न या महत्वाच्या महिला चळवळीवरती असू शकतो, त्याच्यामुळे बी केअरफुली याला तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. आणि शेवटपर्यंत बघायचं. इंटरेस्टिंग डाटा आणि ऑप्शन्स मधून तुम्हाला विश्लेषण दिलं जातं तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही इतर ठिकाणी 10 तास 5 तास 4 तास बसण्यापेक्षा इथं 40-50 मिनिटांमध्ये तुम्हाला खूप काही इन्फॉर्मेशन मिळून जाते. सो ह्या लेक्चरला लाईक करून जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण कसं होतं तर इंग्रजी सैनिक इथं असायचा आणि इथं भारतीय सैनिकाचं प्रमाण असायचं. म्हणजेच इंग्रजी
सैनिक इथं जर 2 असेल तर त्या दोन्हीच्या वरती भारतीय सैनिक किती तर 3 असायचे किंवा 5. म्हणजे एक उदाहरण, ठीक आहे, प्रमाण विचारलेलं आहे. मग हे प्रमाण कसं होतं आणि कशा पद्धतीनं होतं तर 1857च्या उठावानंतर म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी 1:2 हे भारतीय आणि इंग्रजी यांच्या सैनिकाचं प्रमाण होतं. एक इंग्रजी सैनिक असायचा आणि 2 भारतीय लोकांवरती किंवा 2 भारतीय सैनिकावरती 1 इंग्रजी सैनिक असायचा. म्हणजे 1:2 असं प्रमाण म्हटलं जातं. पण पुढची आकडेवारी 1:3, 1:4, 1:5. तर हे जे प्रमाण होतं तर हे प्रमाण विशेषतः उत्तर भारत, पहिली गोष्ट उत्तर भारत आणि त्याच्यानंतर इथं बंगालचा प्रांत, ह्या 2 प्रांतामध्ये 1:2 होतं हे लक्षात ठेवा. परंतु 1:3 कुठं होतं तर दक्षिण भारत, मद्रास या ठिकाणी, इथं मद्रास आहे आणि दुसरं कोणतं आहे बॉम्बे, की ज्या ठिकाणी उठाव झाले नव्हते अशा ठिकाणी मात्र सैनिकांची संख्या भारताच्या इंग्रजी सैनिकांच्या तुलनेमध्ये वाढवलेली होती. म्हणजे तिथं जास्त भारतीय सैनिक होते, कमी इंग्रजी होते. परंतु 1:2 हे प्रमाण मात्र उत्तर भारत आणि बंगाल ह्या प्रांतामध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. तर याचा संदर्भ जो आहे म्हणजे हे जे प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला इथं 3:5 असंही तुम्हाला आयोगाकडून एखाद्या वेळी विचारलं जाऊ शकतं. तर हे सुद्धा प्रमाण योग्यच आहे. म्हणजेच याचा अर्थ 1:2 असाच होऊन जातो. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं 1857च्या उठावाची सुरुवात ही लष्करातून झालेली होती. जोपर्यंत सैनिक हा उठावामध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत कोणताही उठाव हा सक्सेस होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच इथं म्हटलं जाते की सैनिकांचं प्रमाण ह्या उठावामध्ये जास्त होतं आणि म्हणूनच काय झालं होतं तर हे अशा प्रकारचं प्रमाण ठेवलेलं होतं. तर इथं एक रॉयल कमिशन नेमलेलं होतं आणि सैन्याच्या रचनेमध्ये बदल केलेले होते. रॉयल कमिशन नेमलं होतं. आता या रॉयल कमिशनने काय केलं होतं तर गोरे सैनिक आणि भारतीय सैनिक यांचं प्रमाण हे बॉम्बे आणि मद्रास प्रांत सोडून बाकीच्या प्रांतामध्ये उत्तर भारतामध्ये 1:2 केलं, बॉम्बे आणि मद्रासमध्ये 1:3 केलेलं होतं. दुसरी गोष्ट तोफखाना आणि लष्करी शस्त्रागार हा इंग्रजी सैनिकांच्या हातामध्ये ठेवला होता. पुढच्या वेळी इथं टॉपिकला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर महत्त्वाचं की लष्करातील सर्व अधिकाऱ्यांच्या ज्या जागा आहेत ब्रिटिश अधिकारी काम करतील. राज्याचं सैन्य आणि कंपनीचं सैन्य हे एकमेकांमध्ये विलीन केलं, वेगळं ठेवलेलं नव्हतं. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या उठावाला तोंड देण्यासाठी अंतर्गत ब्रिटिश सैनिकांची सुद्धा रचना व्यवस्थित केलेली होती. आता हे सगळं करून एका पलटणीमध्ये दुसरी पलटण इथं काय केली एकमेकांमध्ये टाकलेल्या होत्या. त्यानंतर गोऱ्या सैनिकांची संख्या वाढवण्यात येऊन भारतीय सैनिकांचं पहिलं जे प्रमाण होतं ते कमी करण्यात आलं. याचा संदर्भ हे डॉक्टर वतू देशपांडे सरांचं पुस्तक आहे के सागर कडून पान नंबर 149-50 वरती ह्या सैनिकांच्या प्रमाणाचं दिलेले ॲज इट इज तिथून क्वेश्चन आलेला आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. क्रांतिकारी चळवळीवरचा प्रश्न आहे. मी इथं टॉपिक पण लिहून देत जाईल आणि क्रांतिकारी चळवळीवरचे हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर वासुदेव बळवंत फडके, आता यांना काय म्हटलं जातं आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं. पण आद्य क्रांतिकारक 3 आहेत. कोण कोण तर एक आहेत लहुजी वस्ताद साळवे, लहुजी बुवा साळवे. दुसरे कोण आहेत तर राजे ओमाजी नाईक, हे दुसरे महत्वाचे व्यक्ती. आणि तिसरे कोण येतात तर हे तिसरे वासुदेव बळवंत फडके. आपली आई आजारी असताना सुद्धा पुण्यात लष्करी या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना सुट्टी मिळाली नाही आणि जेव्हा सुट्टी मिळाली त्यावेळी आई एक्सपायर झालेल्या होत्या. मग तेव्हाच ठरवलं की आता ह्या इंग्रजांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच वासुदेव बळवंत फडके यांनी पहिल्यांदा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्यांदा ते रेल्वे, ब्रिटिश रेल्वे ह्या विभागामध्ये ते काम करत होते आणि त्याच्यानंतर ते लष्करी ह्या 2 नंबरच्या विभागामध्ये काम करू लागले होते. पहिल्यांदा रेल्वे आणि त्याच्यानंतर इथं लष्करी विभागामध्ये कामाला होते. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न. पण यांनी जवळपास 7000 ओव्यांचा, इतर माहितीमध्ये सांगतो तुम्हाला, 7000 ओव्यांचा दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. अजून एक सर्वात महत्वाचं, आपण स्टेटसवरती तर मी सर्वात जास्त त्यांनाच बघतो, स्वामी समर्थ अक्कलकोटचे. तर स्वामी समर्थ यांना वासुदेव बळवंत फडके यांनी मदत मागितली होती की स्वामी आता मला मदतीची गरज आहे तुमच्या. परंतु स्वामींनी स्पष्ट नकार दिलेला होता मदत करण्यासाठी. ठीक आहे. आणि ह्या देवांनी तुमच्या नाही म्हटलं होतं वासुदेव बळवंत फडकेंना की आता योग्य वेळ नाही, तुम्हाला नंतर काहीतरी सुरुवात करावी लागेल. परंतु वासुदेव बळवंत फडके यांनी सांगितलं की हीच योग्य वेळ आहे, सध्या मला गरज आहे. परंतु स्पष्ट मदत नाकारलेली होती. ठीक आहे. तरीही सर्वात महत्वाचा तो भाग वेगळा आहे. 7000 ओव्यांचा हा ग्रंथ लिहिला होता आणि तापाने फणफणलेल्या अवस्थेत असताना बौद्ध विहारामध्ये, कुठं
तर कर्नाटक बॉर्डरवरती म्हणजे जत नावाचा तालुका आहे, जत किंवा सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर, सोलापूर सांगलीच्या, तर त्या ठिकाणी असताना ते एका विहारामध्ये तापाने फणफणलेल्या अवस्थेत असताना इंग्रज सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि नंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची तुरुंगामध्ये साक्ष वगैरे झाल्या. मग तिथं वकीलपत्र घेण्यावरून तुम्हाला आयोगाकडून प्रश्न विचारला जातो. तर वकीलपत्र पुण्यामध्ये कोणी घेतलं होतं? तर गवा जोशी. गवा जोशी म्हणजेच कोण? सार्वजनिक काका, पुणे सार्वजनिक सभेचे सर्वेसर्वा पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये सोडवण्यासाठी त्यांच्यावरती जेव्हा खटला दाखल केला तर त्यावेळी मात्र महादेव चिमणाजी आपटे यांनी वकीलपत्र घेतलेलं होतं, परंतु दोघांमधूनही त्यांची सुटका झालेली नव्हती. शेवटी क्षयरोग झाला वगैरे आणि त्यांचा भारताच्या बाहेर रवानगी सुद्धा एडनच्या तुरुंगामध्ये करून दिलेली होती. तर याचा संदर्भ एकदा पहिल्यांदा लिपिक म्हणून रेल्वे खात्यात आणि नंतर लष्करी खात्यात हा केसागरचा रेफरन्स आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे, जोड्या लावा. साम्राज्यवादी विचारसरणी, केम्ब्रिज विचारसरणी, राष्ट्रवादी आणि साम्यवादी हे विचारसरणी विचारलेले आहेत. आता इथं विचारसरणी विचारली म्हणजेच तुम्हाला हा विचार एकतर अर्थशास्त्रीय विचारला जाऊ शकतो, सामाजिक विचारला जाऊ शकतो, राजकीय विचारला जाऊ शकतो किंवा भौतिक विचारला जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा विचार तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्या व्यक्तीला तुम्हाला जोडायचं आहे. तर लक्षात ठेवा, इथं साम्राज्यवादी विचारसरणी ही व्हॅलेंटाईन रोलची होती. तर व्हॅलेंटाईन रोल यांनी 1914 मध्ये लोकमान्य टिळक यांच्यावरती भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलेलं होतं आणि म्हणूनच त्यांच्यावरती जेव्हा टिळक बाहेर आले तर त्यावेळी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आणि ही केस चालली. 1919 मध्ये टिळक हा खटला हरले आणि हरले असताना सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये टिळकांचे अनुयायी खूप सारे होते. त्या सगळ्यांनी सांगितलं टिळकांना मानपत्र द्यायचं, पण इथं ब्राह्मणेतर पक्षाचे आणि शाहू महाराजांचे समर्थक आणि सत्यशोधक विचारांचे समर्थक या सगळ्यांनी टिळकांना मानपत्र देण्यास विरोध केला होता. त्याचं कारण 1918 मध्ये मुलींना शिक्षण द्यायचं मोफत हे महानगरपालिकेतला ठराव असताना सुद्धा ब्राह्मणवादी मंडळींच्या हातात असणारी महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेमध्ये ठराव नामंजूर झालेला होता. मुलींच्या शिक्षणासाठी नाही म्हटले पैसे, म्हणून विराज शिंदे यांनी मोर्चे काढले. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचे विचारवंत आणि त्याचबरोबर शाहू महाराजांचे समर्थक विचारवंत ह्या सगळ्यांनी टिळकांना मानपत्र द्यायला टोटल नकार दिलेला होता. ठीक आहे, तर हे महत्वाचे आहे. नची केळकर यांच्या ताब्यात होती पुणे महानगरपालिका त्यावेळी. पण 1905 मध्ये बंगालची फाळणी होत असताना गोपाळकृष्ण गोखले पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष होते, हे पण विसरून चालणार नाही. 1888 मध्ये तर 1880 78 पासून 82 तर या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा महानगरपालिकेचे सदस्य होते आणि त्यांनी तंबाखू बंदी त्याचबरोबर लिटन पुण्यात येणार होता तर त्याच्या स्वागतासाठी 1000 रुपयाची तरतूद केली होती. दिवाबत्ती लावली पाहिजे. पुण्यामध्ये सध्या लाईट्स लावलेले आहेत वेगवेगळ्या खांबावरती आणि त्या लाईट ज्या दिवशी मी बघितल्या त्यावेळी मला आठवण झाली तात्यासाहेबांची. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की लिटन असा कोण महाराजा लागून गेला की त्याच्या स्वागतासाठी आपण पुणे जिल्ह्यामध्ये सुशोभीकरण करणार आहोत, तर तोच 1000 रुपये मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा सांगणारे हे थोर तात्यासाहेब होते. हा त्यांचा खरंच आता विजय झालेला आहे की दगडूशेठ गणपतीच्या समोर असणारा भिडेवाडा हा आतापर्यंत दारुड्यांचा आणि बेवड्यांचा अड्डा झालेला होता, परंतु महिलांचं उद्धारस्थळ असणाऱ्या अनेक महिलांनाही माहित नव्हतं की उद्धारस्थळ आहे आणि इकडे समोर श्रद्धास्थान आहे आणि बाजूला उद्धारस्थळ आहे समोरच. तर आता सद्यस्थितीमध्ये नगरपालिकेकडून त्याच्यावरती कारवाई आणि हायकोर्टाचा सकारात्मक निर्णय म्हणजेच मी एक टायटल देईल की भिडेवाडा जिंकला. फायनली तिथं स्मारक हे होणार आहे आता. म्हणून सगळ्या महिला मंडळांना रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही श्रद्धास्थान म्हणून दगडूशेठकडे बघता, परंतु उद्धारस्थान म्हणून तुम्ही पाठीमागं वळून बघितला तर स्वतःला धन्य माना, कारण त्यांनी अंगावरती सेन चिखल आणि घाण सुद्धा सोसलेली आहे, झेललेली आहे आणि तरच तुम्ही आज श्वास आणि चांगला शिक्षण घेत आहात. सो एनिवे, तर इथं व्हॅलेंटाईनची रोल. त्यानंतर केम्ब्रिज विचारसरणी ही अनिल सेल यांची होती. त्यानंतर राष्ट्रवादी विचारसरणी भारताचे अर्थशास्त्री मुजुमदार आणि साम्यवादी विचारसरणी हे RP दत्त यांची होती. म्हणजेच 1 2 3 4 हा ऑप्शन्स आपल्याला इथं येऊन जातो, तर 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. इतिहास या विषयामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या दिलेल्या नंबरवरती फोन केला तरी चालेल किंवा अभ्यासाबद्दल अजून खूप सारे अडचणी असतील तर या नंबरवरती फोन करा. सविस्तर माहिती आणि समाधान करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यानंतर पुढे आता हे मुजुमदार आणि RC दत्त यांच्याबद्दल बघायचं आहे, कारण हे दोघंच भारताचे अर्थशास्त्री होते, समाजशास्त्री होते. तर RC दत्त जिवंत असलेल्यापेक्षा मृत ज्युलियस सीझर हा अधिक शक्तिशाली होतो, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, परीक्षेला विचारतील. 1857च्या उठावावरती द शिपाई म्युटिनी अँड रिव्होल्ट ऑफ 1557 हा ग्रंथ मुजुमदार यांचा आहे. RC दत्त
1869 मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS परीक्षा पास झालेले होते. द इकॉनॉमी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथावरती तुम्हाला प्रश्न विचारतील आणि याही ग्रंथावरती तुम्हाला प्रश्न विचारतील. भविष्यातल्या एखाद्या एक्झामसाठी हा डाटा लक्ष देऊन ऐका आणि पाठ करून ठेवा, याला विसरायचं नाही. आणि तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या अशाच पद्धतीचे सगळे विषयाचे लेक्चर हा तुमच्यापर्यंत मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची सूचना कोणती आहे तर तुम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं की आपली एकत्रित सगळेच विषय कुठे मिळतील. एकत्रित सगळेच विषय तुम्हाला के सागरच्या प्लॅटफॉर्मवरती मिळून जातील. तर हा के सागरचा प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये स्वतः डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सर हे ऑलरेडी MPSC कडून बऱ्याच वेळा मेडिकल फील्डच्या परीक्षा पास झालेले आहेत. हे तुम्हाला समुपदेशन करणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही अगदी खडतर परिस्थितीमधून जर जात असाल तर नक्कीच डॉक्टर अनिरुद्ध सरांना एकदा फोन करून घ्या. आय होप्स की तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण डॉक्टर साहेब करू शकतात. त्यानंतर सुधीर बोडके सर ॲडव्होकेट आहेत, भारतीय राज्यव्यवस्था आणि राजकारण शिकवतात. नागेश शिंदे सर अनुभवी आहेत, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित विषय घेतात. मी आहे संपूर्ण इतिहास हा विषय घेतोय. त्याचबरोबर माझ्यासोबत डॉक्टर आशिष जैतपाल सर आहेत, भारतीय अर्थव्यवस्था आणि अविनाश पट्टेवार सर आहेत सामान्य विज्ञान आणि मंगेश कुलकर्णी सर आहेत संपूर्ण भूगोल हा विषय शिकवतात. तर ही सगळ्या विषयांची एकत्रित बॅच ही ॲप्लिकेशनमध्ये एकाच मिळते. तुम्हाला वेगवेगळे ॲप्लिकेशन्स घेण्याची गरज आहे का? नाही. तर एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सविस्तर ही बॅच मिळून जाते. साधारणतः 12,000 रुपये फी आहे, परंतु तुम्हाला ही 5,500 रुपयेमध्ये ही बॅच मिळून जाते. तर आजच के सागर करिअर अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि एकत्रित इतिहास विषयासह एकत्रित सगळे विषय शिकण्याची संधी आणि एकाच ॲप्लिकेशनमध्ये सगळे टॅलेंटेड लोक हे एक्सपर्ट लोक आपापल्या विषयामधले तुम्हाला मिळून जातील. तर याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब अर्थातच ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इतरांनाही सांगून द्या की ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. आपण लेट्स कम बॅक टू आवर क्वेश्चन्स. कोणता आहे? इतिहासाचा. तर टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केलेली होती? तर दोराबजी टाटा, जमशेदजी रतन आणि विरजी टाटा. तर विरजी टाटांचा प्रश्नच येते, हे नाव नवीन आहे, पण जमशेदजी रतन आणि दोराबजी येतात. तर यापैकी योग्य पर्याय आहे दोराबजी टाटा यांनी 1910 मध्ये, तिथे लिहिलंय 1910 मध्ये हे टाटा हायड्रोलिक पॉवरची स्थापना केलेली होती. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं. आता बघूया त्यांचं जनरेशन्स कसे आहेत. तर इथं जमशेदजी टाटा 1887 ते 1907 हा त्यांचा कालावधी आहे. त्याच्यानंतर यानंतर दुसरे आले त्यांचे सुपुत्र, हे 1904 ते 1932 मध्ये दोराबजी टाटा. त्यांचे सुपुत्र आले सर LB सकलतत्वला, तर 1932 ते 1938. त्यानंतर आले होते JRD टाटा 1938 ते सध्या 91 पर्यंत. आणि JRD टाटा यांच्यानंतर रतन टाटा आले. रतन टाटा 1991 पासून सध्या स्थितीमध्ये अजूनही भारतातले रिचेस्ट पर्सन. बघा लक्षात ठेवा की कफनला खिसा नसतो, माहीत असू द्या तुमच्या, कफनला किस्सा नसतो. आणि म्हणून माझ्या जीवनाचा उद्देश आहे की माझ्याकडून कोणी नाराज होणार नाही किंवा माझ्याकडून कोणी दुःखी होणार नाही. तर आपण आपल्या जीवनाचं टार्गेट काय फिक्स केलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या नंबरवरती मला सांगा. सर्वात महत्त्वाचं आहे की आपण एक आदर्श व्यक्ती बनण्याच्या प्रोसेसमध्ये माणूस वेगवेगळ्या भूमिका पार पाडतो, पण चांगला माणूस होण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. आणि चांगला माणूस व्हायचं असेल तर ती सर्वात क्रिटिकल प्रोसेस असते. म्हणजे जगामध्ये सगळ्यात अवघड 2 गोष्टी आहेत. 2 गोष्टी म्हणजेच कोणत्या? एक आहे आपल्या वडिलांना मिठी मारणे, इम्पॉसिबल, आणि दुसरी गोष्ट आहे की महिलांना रिस्पेक्ट देणे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यभर जगत नाही. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची आणि सर्वात महांगी म्हणजे सर्वात महाग गोष्ट कोणती असते तर औरत की इज्जत, किसान की जिंदगी और सैनिक की जान. ये छोड़कर इस दुनिया में सब कुछ महंगा है. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला काही महाग आहे आणि काही स्वस्त आहे. आणि आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये चांगला व्यक्ती आणि चांगला आदर्श होण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात. तर प्रयत्न बाकीचे करत नाहीत, पण तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न तरी करा. तर ही सगळी प्रोसेस आहे. यानंतर छोटीशी सूचना आहे की संपूर्ण इतिहासाची माझी बॅच आहे. म्हणजे अगोदर सांगितलं कंबाईनची बॅच आहे पूर्ण,
गट ब आणि गट क साठी, राज्यसेवेसाठी सुद्धा तीच टीम आहे आमची. परंतु इथं संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी फक्त इतिहास हा विषय जर अवघड जात असेल, बॅच कोणी करायला पाहिजे? ज्याचे सण सणावळे आठवणीत राहत नाही, माणसं आठवणीत राहत नाहीत, त्यानंतर ठिकाणं आठवणीत राहत नाही, त्याच्यानंतर कोणत्या वेळी कोणती घटना आठवणीत राहत नाही, त्याच्यानंतर संस्था संघटना आठवणीत राहत नाही, इतिहासच आठवणीत राहत नाही, बोरिंग विषय वाटतो, अशा सगळ्यांसाठी इतिहास हा विषय सोपा करून देण्याचं काम मी केलेलं आहे. आणि मग या लेक्चर्स वरती तुम्ही डिपेंड जर राहिलात तर तुम्हाला ह्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 35 पेक्षा जास्त लेक्चर्स आहेत. तुम्हाला 4 वेळा एक व्हिडिओ बघता येतो. मी PhD करतोय, तुम्ही PhD कराल माझे लेक्चर्स बघून इतिहासावरती, लक्षात असू द्या. तर हे बॅच आहे, डिजिटल बोर्डवरती ऑलरेडी शिकवतोच आपण. तर ही 2000 फी नसून जवळपास 995 रुपये म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास फी आहे त्याची. तर के सागर करिअर अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, तुम्हाला इतिहासाची बॅच या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जातोय. 1789 मध्ये मुंबई सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर 1789 सांगितलेलं आहे आणि बॉम्बे प्रांतातलं पहिलं वर्तमानपत्र विचारलेलं आहे. तर बघा, बॉम्बे हेरॉल्ड हे 1789 साली पहिलं वर्तमानपत्र सुरू झालं होतं. त्यानंतर 1790 मध्ये यालाच आधार बनवून हे कुरिअर, बॉम्बे कुरिअर नावाचं वर्तमानपत्र सुरू झालं. आता बॉम्बे हेरॉल्ड हे वर्तमानपत्र 1789 मध्ये होतं, तर या वर्तमानपत्राचं नाव बदललं आणि 1791 मध्ये सुरू झालं बॉम्बे गॅझेट. हे बॉम्बे हेरॉल्डचंच नामकरण केलं होतं बॉम्बे गॅझेट. आणि दर्पण हे सुरू झालं जांभेकरांकडून 1832 मध्ये. तर 1700 आणि 1800 मध्ये खूप मोठा गॅप होता. तर हे दर्पण 1840 मध्ये कारणास्तव बंदी आणली आणि बंद झालं. नंतर दिग्दर्शन नावाचं वर्तमानपत्र सुरू झालेलं होतं जांभेकरांमार्फत. मग नंतर वेगवेगळे भाऊ महाजन असतील, लोकहितवादी यांची, वीरेश्वर क्षत्रिय यांचे वर्तमानपत्र सुरू झाले. तर हा छोटासा आहे. याचा रेफरन्स राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पहिला पेपर जो आहे आधुनिक भारताचा इतिहास या 5व्या आवृत्तीमध्ये पान नंबर 62 वरती याचा संदर्भ आहे. ॲज इट इज क्वेश्चन तिथं विचारलेला आहे. के सागरचे पुस्तके एररलेस असतात. तुम्हाला माहिती आहे का कसे? तर सगळे पुस्तकं एररलेस असतात आणि त्याचबरोबर ह्या पुस्तकामध्ये कोणत्या प्रकारच्या चुका सुद्धा नसतात. त्याचं कारण सांगतो की जेव्हा जेव्हा पुढच्या एडिशन्स बनतात किंवा पुढच्या आवृत्ती बनतात तर त्याच्यामध्ये ज्या काही चुका असतात, वाचक वर्गाकडून आलेल्या मिस्टेक्सची लिस्ट हे तुम्हाला पुढच्या आवृत्तीमध्ये ते मिस्टेक्स काढून टाकल्या जातात. म्हणून एररलेस पुस्तक असतात. चांगले स्टँडर्ड पुस्तक आहेत हे आणि 40 वर्ष परंपरा जपतात आपल्या स्टँडर्डचे. म्हणजे कंटिन्यू आपल्या त्या स्थानापासून वरच्या स्थानापर्यंत जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. म्हणजेच एररलेस बुक आहेत. मी तर मुद्दाम रेफर करेल की हे पुस्तक वाचा, कारण डाटा खूप आहे आणि चांगला आहे. स्वतः क्षीरसागर सर यावरती लक्ष देऊन काम करत असतात, त्याच्यामुळे क्वालिटी तर बनणारच आहे. त्यानंतर आपण बघूया या प्रश्नाचे सविस्तर जे आपल्याला ऑप्शन्स दिले होते, हे ऑप्शनचं विश्लेषण एकदा बघूया आपण. की बॉम्बे हेरॉल्ड हे न्यूजपेपर जेम्स मॅकलिन यांनी सुरू केलं होतं 1789 मध्ये. बॉम्बे प्रांतातील हे पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र होतं. प्रश्न विचारतात. 1791 मध्ये याचं नाव बदललं, बॉम्बे गॅझेट ठेवलं होतं. त्यानंतर बॉम्बे समाचार हे 1888 मध्ये फर्दुंजी मर्झबान यांनी सुरू केलं होतं. हे गुजराती आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेत होतं. आशिया खंडातील सर्वात जुनं वर्तमानपत्र म्हणून या बॉम्बे समाचारचं नाव घेतलं जातं. दर्पण मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र हे टॅगलाईन चुकीचे आहे. बॉम्बे समाचार हे वर्तमानपत्र जे आहे तर मुंबापूर वर्तमानपत्र हे मराठी भाषेतील सर्वात पहिलं आहे. नाव लक्षात ठेवा, मुंबापूर वर्तमान. मुंबापूर वर्तमान 1828 मध्ये सुरू झालं होतं. त्यानंतर 32 मध्ये आलेले हे, तर ही लाईन चुकीची आहे. 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झालं. पहिल्यांदा पाक्षिक, नंतर साप्ताहिक सुरू झालं होतं. काळबादेवी रस्त्यावरील मॅसेंजर प्रेस मध्ये प्रिंट केलं जात होतं. रघुनाथ हरिश्चंद्र आणि जनार्दन वासुदेव ह्या पत्राला या दोघांनी मदत केलेली होती. हे दर्पण हे 1840 मध्ये बंद पडलं, ब्रिटिशांनी बंदी घातली म्हणून. बॉम्बे कुरिअर इंग्रजी भाषेत सुरू झालं 1790 मधलं. तर महत्वाचे वर्तमानपत्र पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, न्यूज पेपर हा टॉपिक कंप्लीट करा, कारण त्याच्यावरती किमान एक प्रश्न असतो. लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ... यांचा खून केला. कोणाचा खून केला होता? तर 1872 दिलेले. मग 1872 मध्ये कोण भारताचा व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल होता? तर लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोचा कालावधी 1869 पासून 1872 होता.
तुरुंगांना व्हिजिट करणं. उदारमतवादी होते आणि सुधारणामतवादी होते. तर सुधारणामतवादी असताना तुरुंगाच्या व्हिजिट केल्या आणि तुरुंगांची सुधारणा करण्यासाठी व्हिजिट करत असताना अंदमान निकोबार बेटावरती गेलेला होता. त्याच्यापूर्वी खूप सारे करार त्यांनी नाकारलेले होते आणि मग तिथं असणारा जो शेर अली आफ्रिदी जो होता, तर ह्या आफ्रिदीनं त्या मेयो यांची चाकू मारून हत्या केली. तर स्टोरी थोडक्यात सांगतो, पण उत्तरापर्यंत जाण्याच्या अगोदर ह्याचं विश्लेषण. लॉर्ड डलहौसी यांचा कालावधी आहे 1848 पासून 1852 पर्यंत. लॉर्ड वेलस्ली जो आहे, हा वेलस्ली इथं ऑलरेडी मी कार्यकाळ दिलेले आहेत बघा, की भारताचे वेलस्ली हे ते सगळे. तर इथं 1798 पासून 1805 पर्यंत लॉर्ड वेलस्ली होते. लॉर्ड लिटन रिपन नंतर आले होते. तर लॉर्ड लिटन जो आहे, तर हा 1876 पासून 1880 म्हणजे याच्या कालावधीमध्ये 1877ला प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ते ही कालावधी. मग या प्रश्नाचं उत्तर 72 मध्ये हत्या केली. बरं, मेयो कोण होतं माहिती आहे? राणी विक्टोरिया यांचे सुपुत्र होते आणि विक्टोरिया यांचे तिसरे सुपुत्र होते. हे तिसरे सुपुत्र होते. त्याचबरोबर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो पाया आहे, तर तो यांनी घातला होता. केंद्रीभूत सत्ताधारी ही व्यवस्था ही यांनी केली होती. त्याचबरोबर स्थानिक व्यवस्था किंवा स्थानिकांना जास्त अधिकार प्रोव्हाइड करण्याचं काम हे मेयोनी सुरू केलं. त्यांना सुधारणा करायच्या होत्या म्हणून तुरुंगाच्या भेटी गाठी घेणं सुरू होतं. पण त्याच दरम्यान अनेक करार जे केलेले होते, तर हे करार यांनी नाकारले होते. अफगाणिस्तान बरोबरचे अनेक करार नाकारले होते. मग इथं शेख अली आफ्रिदी तर हा एक कैदी होता, जवळपास 6-6.5 फुटाचा कैदी होता आणि त्यानं असं ठरवलं होतं की आपण खूप मोठ्या माणसाला मारायचं. आणि त्याला असं समजलं की लॉर्ड मेयो काही दिवसानंतर अंदमान निकोबार बेटाच्या या तुरुंगाच्या जेलच्या व्हिजिटला येणार आहे. म्हणून आपल्याकडे जो असणारा चमचा आहे, तर त्याला धारदार बनवलं, चाकू बनवला आणि चाकू बनवल्यानंतर मेयोची वाट बघत होता की आपल्याला काहीतरी मोठं कांड करायचे, काम करायचे. आणि मग मेयोने दिवसभर व्हिजिट घेतली, दिवसभर फिरला आणि फिरल्यानंतर जेव्हा मेयो आपल्या छोट्याशा बोटीकडे, कारण मोठं जहाज हे समुद्राच्या आतमध्ये होतं, ते किनाऱ्यापर्यंत येत नव्हतं आणि छोट्या बोटीमध्ये बसायला जाणार तोपर्यंत आता रात्र झालेली आहे, संध्याकाळी 6-7ची वेळ असावी आणि सायंकाळ झालेली आहे. आता कोणी येणार नाही जवळ, म्हणून मेयो यांची सिक्युरिटी जी होती ती थोडीशी लूज झाली. लूज झाल्यानंतर तिथंच दबा धरून बसलेले हे आफ्रिदी जे होते, अफगाण पठाण, तर यांनी काय केलं तर पटकन उडी मारली आणि मानेवरती बसले पाठीमागं आणि डायरेक्ट गळा चिरला. त्याच्यानंतर थोडेफार जिवंत होते मेयो आणि मेयोची मुलगी ते समुद्रात उभ्या असणाऱ्या मोठ्या जहाजावरती वाट बघत होती. मेयोने सगळ्यांना सांगितले की माझी हत्या झालेली आहे किंवा माझा खून झालेला आहे, हे कोणालाही कळू देऊ नका. कारण का तर एका लीडरचा किंवा एका मोठ्या व्यक्तीचा जर खून झाले समजलं तर बाकीच्या लोकांना काम करण्याचा हुरूप येणार नाही आणि विरोधी लोकांना वाटेल की आता गेलेले आहेत, आपण आंदोलन उठाव करू शकतो. परंतु बऱ्याच वेळानंतर मेयोची हत्या झालेली हे समजलं होतं. तर लॉर्ड मेयोचे हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले हा कार्यकाळ आहे बघा. बंगालचा गव्हर्नर, भारताचा गव्हर्नर, भारताचा व्हाईसरॉय आणि व्हाईसरॉय. पुढचा प्रश्न आहे की डॉट डॉट यांच्या मते वेद हे अपौरुषीय आहेत. म्हणजेच काय तर हे देवांनी लिहिलेले नाहीत, हे मानव निर्मित आहेत आणि मानवाने आपल्या सोयीनुसार या वेदांना व्यवस्थित फिरवलेलं आहे. म्हणजेच चातुर्वर्ण व्यवस्थेतील खालच्या वर्गाला कसं काय बाजूला ठेवायचं आणि वेद हे वरच्या वर्गाची मक्तेदारी कशी करायचे, तर यालाच म्हटलं जातं अपौरुषीय. म्हणजे देवांनी लिहिलेलं नाहीत हे म्हटलं होतं महात्मा ज्योतिबा फुले. कधी म्हटलं होतं तर 1873 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक झालं. सत्यशोधक समाज, ठीक आहे, सत्य त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक, ठीक आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली होती. हे कुठे झाली होती? पुण्यामध्ये झाली होती, सोमवार पेठेमध्ये, त्यांच्या गावडे नावाच्या मित्राच्या घरी, ठीक आहे. प्रत्येक रविवारी ह्या मीटिंगला बसत होते, प्रत्येक रविवारी. आणि झेंडा मिरवणूक ही 1884ला जी निघाली तर ते गावडे यांच्या घरासमोर जाऊन रानडे यांनी भाषण दिलेलं होतं. ते व्यंकोवार वगैरे होते. तर याच दरम्यान ही जी तत्व होती सत्यशोधक समाजाची, ह्या तत्वामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी टाकलेलं होतं की
पुनर्जन्म, कर्मकांड, जप जापे इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत, कनिष्ठ जातीच्या पिळवणुकीचं कारण आहे। तुम्ही सगळ्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तकं वाचायला पाहिजेत। आणि जर नाहीच वाचलं तर धनंजय कीर लिखित महात्मा ज्योतिबा फुले हे जरी पुस्तक वाचा, किंवा महाराष्ट्र साहित्य मंडळाने प्रकाशित केलेलं महात्मा फुले समग्र वाङ्मय हा खंड तरी वाचा। किमान त्यांनी काम केलेले हे वाचून तरी धन्यवाद स्वतः करून स्वतः। त्याचबरोबर इथं 7 नंबरला सांगतात की कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही, त्यांची निर्मिती मानवाने केलेली आहे आणि वेद हे अपौरुषीय नाहीत असं म्हटलेलं आहे, म्हणजेच देवाने निर्माण केलेले नाहीत, हे मानव निर्मित आहेत। तर महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श हे पुस्तक आहे, डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर यांनी लिहिलेलं आहे। तर हे पृष्ठ क्रमांक 33 वरचा हा रेफरन्स ॲज इट इज विचारलेला आहे। पुढील प्रश्न आहे, चौरी चौरा घटनेनंतर डॉट डॉट ही चळवळ संपुष्टात आली। तर चौरी चौरा 1922 आहे, मग याच्या अगोदर सायमन विरुद्ध सत्याग्रह हा 1928 आहे, सविनय कायदेभंग 1930 आहे, छोडो भारत 1942 आहे, मग राहिलं काय तर 1920 ची असहकार चळवळ। काय सीन झाला होता तर तिथं असणारे 2 पोलीस जे होते ह्या पोलिसांनी राजीनामा दिला होता आणि सविनय असहकार चळवळीमध्ये सहभाग घेतला होता। तर त्या ठिकाणी असणारे एका पोलीस अधिकाऱ्याला, इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला पटलेलं नव्हतं, म्हणून त्याने दुकानासमोर उभा राहिलेल्या आणि शांत आंदोलन करणाऱ्या ह्या दोघांवरती लाठी हल्ला केला। लाठी हल्ला केल्यानंतर त्या जमावाला राग आला आणि जमावाने ह्या पोलिसांना पळवून लावलं, म्हणजे मारलं, आणि मारलं म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी पोलीस चौकीमध्ये बंद करून घेतलं। त्याच दरम्यान पेटलेल्या आणि रागाने भडकलेल्या जमावाने त्या पोलीस चौकीला आग लागली, त्याच्यामध्ये 22 लोक होरपळून मेली, म्हणजे 22 पोलीस। आणि गांधीजींना वाटलं की माझी चळवळ ही अहिंसक असायला पाहिजे, परंतु या घटनेमुळे हिंसात्मक वळण लागलं आणि सगळ्या क्रांतिकारक असतील, सगळ्या मावळवादी जहालवादी लोकांचा विश्वास गांधीजीवरती बसला होता। तोपर्यंतच गांधीजींनी असहकार चळवळ पाठीमागे घेतली, माघार घेतली, म्हणजेच सगळ्या लोकांनी म्हटलं की गांधीजींवरच्या बुद्धीचा आता विश्वास उडालेला आहे। तर ही चळवळ 1920 आहे। हा रेफरन्स आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर पहिला पान नंबर 273-274 वर संदर्भ आलेला आहे। पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या म्हटलेला आहे तर हरिभाऊ हिरे, विठ्ठलराव विखे होते, वैकुंठबाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ होते, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते होते, भाऊसाहेब थोरात आणि जी के देवधर होते। तर इथं बाकीचे 3 ऑप्शन म्हणून होते असं वाटतं, पण ह्या 2 ऑप्शन वरून नव्हते असं वाटू शकतं, परंतु थोडंसं वाचलं यांच्याबद्दल तर तुम्हाला ही दोन्ही लोक मिळून जातील, म्हणून ऑप्शन्स आहे ए बी सी डी हे 4च्या 4 आपल्याला बरोबर येऊन जातात। बरं, यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला सविस्तरपणे इथं बघता येऊ शकते। भाऊसाहेब हिरे जे होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा, महाराष्ट्र क्रांतिकारक कुळ कायद्याचे जनक होते, उत्तर महाराष्ट्रात सहकार महर्षी म्हणून या भाऊसाहेब हिरे यांना ओळखलं जातं। विठ्ठलराव विखे पाटील देशातील पहिला सहकारी महर्षी म्हणजे हे होते। पहिल्या साखर कारखान्याची स्थापना यांनी केली होती आणि यांना मदत कोणी केली असेल तर धनंजय गाडगीळ यांनी। वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री आणि कृषी आधारित उद्योग हे त्यांनी संकल्पना। वैकुंठबाई मेहता भारतातील सहकार चळवळीचे प्रवर्तक, कैसर ए हिंद पुरस्कार मिळाला आणि सहकार चळवळ आणि ग्रामोद्योग अशावरती अनेक पुस्तकं लिहिली आणि जनजागृती केली। भारताचे नामवंत, विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ, त्याचबरोबर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने बँका वाढीस लावण्याचे ध्येय, नियोजन आयोगाच्या उपाध्यक्ष पदावरती काम 1967 मध्ये आणि 1966-67 मध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर धनंजय गाडगीळ होते। तर सविस्तर माहिती पुढच्याही परीक्षेला यांपैकी एखादा प्रश्न नाव विचारलं तर तुम्हाला सविस्तर सांगता यावं याच्यासाठी त्यांची माहिती डिटेल्स मध्ये मी तुम्हाला देतोय। पुढे जातोय आपण, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढलेली होती तर विधवा आश्रम कन्सेप्टच नाहीये। त्यानंतर शारदा सदन, ही शारदा सदन ऑलरेडी 1889 मध्ये ही पंडिता रमाबाई यांनी सुरू केली होती, पंडिता रमाबाई यांनी सुरू केली होती। आता महिला आश्रम, ही महिला आश्रम नावाची संस्था कर्वे यांनी सुरू केलेली होती, ठीक आहे, महिला आश्रम ही संस्था कर्वे। त्यानंतर निष्काम कर्म मठ ही 1908 मध्ये सुरू केलं होतं, काही ठिकाणी तुम्हाला 1910 असा सुद्धा संदर्भ मिळून जातो। तर विधवा आश्रम ही कन्सेप्टच नाही, म्हणून महिला आश्रम असं म्हणायला हरकत नाही। बरं, त्याच्याही पूर्वी बघा इथं 1896 मध्ये
इथं बालिकाश्रम सुरू केलं होतं. ह्या बालिकाश्रमावरून तर अनेक वेळा प्रश्न विचारला होता. अनाथ बालिकाश्रम मंडळी, आणि ही अनाथ बालिकाश्रम मंडळी प्लेगच्या साथीमध्ये 1899 साली त्यांनी हिंगणे या ठिकाणी शिफ्ट करून घेतली. याच हिंगणेला आजकाल कर्वेनगर म्हणून ओळखलं जातं. पण 1906 मध्ये जेव्हा जनाक्का शिंदे ह्या विधवा झाल्या होत्या, वीरा शिंदे यांच्या बहीण, तर त्यावेळी कर्वेंना सांगितलं की माझ्या बहिणीला तुमच्या आश्रमामध्ये ठेवाल का, महिला आश्रमामध्ये. तर त्यावरती कर्वेंनी उत्तर दिलं होतं की आमचे आश्रम अजून बहुजनांसाठी खुले केलेले नाहीत, म्हणजे तिथं फक्त ब्राह्मण स्त्रियांना एंट्री होती. हे त्यावेळचं शोकांतिका होती. तर महिला आश्रम आहे. मग कर्वे यांच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवा, मी काही सुपर 6 हे सुपर 6 समाजसुधारक काढत असतो, त्याच्यामध्ये कर्वे येऊन जातात. मग कर्वेंनी स्थापन केलेल्या संस्था: महिला विद्यालय 1907 पुणे, अनाथ बालिकाश्रम मंडळी 1896 आणि 1899 मध्ये हिंगणेमाळा, निष्काम कर्ममठ 1908, महिला विद्यापीठ 1916, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ दापोली 1936, समता संघ 1944. समाज समता संघ म्हटलं तर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला घेऊन टाकायचे आहेत. तर याचा संदर्भ डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, 68-69 पानावरती संदर्भ आलेला आहे. पुढील महत्वाचं की इथं दिलेलं जे सदन आहेत, शारदा सदन, हे शारदा सदन म्हटले की आपल्याला पंडिता रमाबाई या महत्वाच्या समाज सुधारिका, समाजाने त्यावेळच्या खूप सारा बहिष्कार टाकला, परंतु आज इतिहासाने त्यांची दखल घेऊन त्यांना शिकवावं लागतं. तर मुक्ती सदन ख्रिस्ती संस्थेची स्थापना, सदानंद सदन अनाथ बालिकांसाठी, बातमी सदन अंध मुलींसाठी, शारदा सदन बालविधवांसाठी, कृपा सदन पतित स्त्रियांसाठी आणि प्रीती सदन अशक्त, अपंग आणि निराधार स्त्रियांसाठी सुरू केलं. तर यावरती तुम्हाला किमान एक प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारला जातोच, किमान ऑप्शन मध्ये तर ते येतं. पुढील महत्वाचा प्रश्न आहे, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलेलं होतं? लखनौ विचारलेलं आहे. तर बेगम साहिबा, बडी बेगम, बेगम ताज हे कोणीच येत नाही, म्हणून अवधच्या बेगम आहेत. आणि यांनी काय केलं 1857च्या उठावामध्ये? तर यांचं कारण काय होतं? यांचा दत्तक वारसा नामंजूर केलेला होता. दत्तक वारसा नामंजूर ह्या कारणामुळे त्यांनी काय केलं? इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये उठाव केलेला होता. बरं, यांना मदत कोणाची मिळाली? नानासाहेब पेशवे यांची मदत मिळाली होती. आणि नानासाहेब पेशवे यांना मदत त्यांचा सेनापती तात्या टोपे हे करत होते. ठीक आहे. तर 1857चा उठावाचं आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक हुकुमचंद जैन यांचं, तर ते अनुवादित आहे. पेज नंबर 127 या दुसऱ्या आवृत्तीच्या पुस्तकातला प्रश्न विचारला. तर हे काही उठावाचं नेतृत्व करणारे व्यक्ती आणि ठिकाण असं दिलेलं आहे. तर हा चार्ट एकदा तुम्ही बघून घ्यायचा, यावर प्रश्न विचारला जातो. 1949 पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना केली? तर मुंबई 1857 आहे, पुणे 1949, अमरावती 1983, संत गाडगेबाबा आणि कोल्हापूर हे 1962 मध्ये. मग लक्षात ठेवा, कोल्हापूरचं विद्यापीठ आहे. प्रश्न विचारतात विद्यापीठांची नावं काय काय आहेत. तर शिवाजी विद्यापीठ आहे. अमरावती, आता कोल्हापूरच्या विद्यापीठाला मी माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आहे, मला एक जण म्हणतो सर छत्रपती लावा की. आता डॉक्युमेंट ऍक्सेप्ट करतील का? नाही करणार. तर कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी नाही, फक्त शिवाजी विद्यापीठ आहे, एकेरी उल्लेख आहे. तर त्या कोल्हापूरच्या विद्यापीठाला पत्र पाठवायला पाहिजे आपण की छत्रपती शिवाजी विद्यापीठ करा नामकरण तुम्ही. ठीक आहे. अमरावतीला संत गाडगेबाबा विद्यापीठ. त्यानंतर पुणे विद्यापीठ आहे. तर हे 2014 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठेवलं. आणि मुंबई विद्यापीठाचं ऑलरेडी नाम तेच आहे, अजून नामकरण केलेलं नाही कोणीच. तर 2014 पासून पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं म्हटलं जातं. 2004 मध्ये अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ म्हटलेलं आहे. हा संदर्भ PSI STI पूर्व परीक्षेचा ठोकळा आहे केसागरचा. 84वी आवृत्ती आहे आणि विभाग 4 मध्ये प्रकरण 5 मध्ये संदर्भ दिलेला आहे. ॲज इट इज प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जातोय की ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हा आपल्या हाती घेतलेला होता? तर 1909च्या कायद्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट म्हटलं जातं. तर ह्या कायद्याने नाही. इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861, त्याच्यानंतर 1892 आणि त्याच्यानंतर 1909 म्हणजेच हा आला. ठीक आहे. इथंही नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, या ऍक्ट पासून बॉम्बे पासून सिंध वेगळा केला. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतापासून म्यानमार आताचा त्यावेळचा बर्मा
हा वेगळा केला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की बंगाल या प्रांतापासून ओरिसा हा वेगळा केला होता. तर यावर प्रश्न आलेला आहे, बॉम्बेवर प्रश्न विचारलेला आहे आणि म्यानमारवरती प्रश्न विचारलेला आहे. तर 1935च्या कायद्याने 1937 मध्ये निवडणुका झालेल्या होत्या, हा कायदा सुद्धा नाही. मग एकच राहिला 1858चा कायदा. आता या ठिकाणी इथं भारताचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं जात होतं. भारताचा गव्हर्नर जनरल हे पद रद्द केलं, कारण हे पद ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. या ठिकाणी व्हाईसरॉय हे पद तयार केलं आणि व्हाईसरॉय या पदावरती नेमणूक जो करत होता तो ब्रिटनची राणी यांच्या मार्फत त्यांचा हस्तक म्हणून हा भारतावरती व्हाईसरॉय काम करत होता. तर 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या ऐवजी व्हाईसरॉय असं म्हटलं गेलं आणि राणी आणि व्हाईसरॉय यांच्यामध्ये दुवा म्हणून एक पद तयार केलं. त्या पदाला भारतामध्ये त्यावेळी म्हटलं जात होतं भारत मंत्री. ठीक आहे, आणि या भारत मंत्री नावावरती अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा ठोकळा 121 पोस्ट पेज नंबरवरती तुम्हाला मिळून जातं. अशा प्रकारे गट ब 2017 साली जी झाली होती ह्या परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न विचारले होते ह्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आणि उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप्स तुम्हाला समजलं असेल. इतिहासाची बॅच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे, ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर संपूर्ण कंबाईनची बॅच आहे आणि राज्यसेवेची बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि आता पाठीमागं माझ्या सिंह दिसतोय, तर विजेते काय करत असतात, वेगळं करतात का काही नाही, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात, त्याच्यामुळे ते विजेते होतात. ते स्वतःला विजेता या भूमिकेत मानतात, म्हणून स्वतःला ते विजेता म्हणून घेतात, म्हणून ते विजेते होतात. तुम्ही तशाच पद्धतीचं बिहेवियर ठेवा, 100% तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, सर्वात चपळ कोण असतो पळण्याच्या बाबतीमध्ये? चिता असतो, पॅन्थर असतो. सर्वात मोठा प्राणी हत्ती आहे, सर्वात उंच जिराफ आहे. पण प्रत्येकाकडे, ह्या सगळ्यांकडे राजा होण्याची क्वालिटी नाही. म्हणजे राजा होण्याची क्वालिटी आहे पण स्वतः राजा आहेत का? नाही. सिंह याच्याकडे राजा होण्याची क्वालिटी कोणती आहे यापैकी? ना चपळ आहे, ना मोठा आहे, ना उंच आहे, तरी पण सिंह राजा आहे, जंगलचा किंवा प्राण्यांचा राजा आहे. त्याचं कारण काय आहे? तर कारण एका माकडाने या सिंहाला विचारलं होतं, एका बंदरने, एका मंकीने सिंहाला विचारलं की तुझ्यामध्ये यापैकी कोणतीही क्वालिटी नाही, तरी पण तू सिंह का आहेस? सिंहाने सांगितलं की मी स्वतः मानतो की मी राजा आहे आणि म्हणून मी राजा आहे. लक्षात आलं असेल की स्वतःला विजेता मानून घ्या, घोषित करा. म्हणजे असं म्हटलं जातं ना की टीकाकारांना तुम्ही बंद करू नका, तुमचा फुकटचा प्रचार व्हायचा बंद होईल. म्हणून टीकाकारांना टीका करू द्या. ते लोक म्हणतील की तुम्ही किती धडपडताय, हा धडपडतोय, पण त्यांना सांगायचं की आजची ही धडपड आहे ना, उद्याचं खूप मोठं एम्पायर उभा करते, उद्याचं खूप मोठं साम्राज्य उभा करते. आणि आपल्या फील्डमध्ये आपण जर बादशाह व्हायचं असेल तर आपण आज स्वतःला झिजवून घेतलं पाहिजे, तरच तुम्ही उद्याचे राजे बनता. म्हणजेच मी इतिहास शिकवतो किंवा मला इतिहासाचा इतिहास बनवायचा आहे, मी माझ्याच बाबतीमध्ये स्वतःला इतिहासामध्ये एवढं घडून घेतो की मला याच विषयामध्ये अनभिषिक्त सम्राट व्हायचं आहे, मला याच विषयामध्ये मला राजा बनायचं आहे, मला याच विषयामध्ये मला छत्रपती व्हायचं आहे, तर मी स्वतःला नॉनस्टॉप कामामध्ये घडून घेतो की इतिहासामध्ये. तशाच पद्धतीनं प्रत्येकाने अनस्टॉपेबल जर काम केलं तर आपण आपल्या फील्डमध्ये बाप माणूस बनून जातो, राजा बनतो, अनभिषिक्त सम्राट बनतो. आणि म्हणून या सिंहाने जसं उत्तर दिलं होतं की मी मानतो म्हणून मी राजा आहे, तसं स्वतः माना की तुमचं टार्गेट काय आहे. PSI, STI, ASO, क्लर्क की सब रजिस्ट्रार की DC, DYSP, IS, IPS, IRS, IRES, IFS काय आहे हे स्वतःला कन्सिडर करा, स्वतःला समजा, सांगा. आणि जोपर्यंत हनुमानाच्या सेफ्टीला आग लागत नाही तोपर्यंत हनुमान उड्या मारत नाही. तसंच आपल्या सेफ्टीलाही आग लावा आणि आतमध्ये आग लागू द्या की जेणेकरून तुमच्या प्रवासाची, तुमच्या अभ्यासाची गती आणि दिशा ह्या दोन्हीही तुफान वेगाने चालायला पाहिजेत. सो सिंह मानतो म्हणून राजा आहे, क्वालिटी नसली तरी काय झालं, तर तुमच्या सगळ्यांकडे अफलातून क्वालिटी आहे, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही करू शकता हे स्वतःला विश्वासाने सांगा. मग बघा तुमच्या अभ्यासाची गाडी योग्य दिशेसह अतिशय वेगाने चालणार आहे. या सगळ्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून असतील. परंतु तत्पूर्वी ही बॅच आहे इतिहासाची, जर अवघड जात असेल आणि गरजेचा वाटत असेल तर असंच शिकवणी इथंही आहे. त्याच्यामुळे इतिहास विसरणं, माझी एक टॅगलाईन लक्षात ठेवा, मी शिकवून दाखवतो, तुम्ही विसरून दाखवायचं आहे. ठीक आहे, म्हणून प्रत्येक क्षणाला हा मार्गदर्शक तुमच्या सोबत आहे. फक्त सलाह नाही देणार तर तुम्हाला साथही देणार आहे तुमच्या पोस्ट मिळेपर्यंत. तर ह्या इतिहासाच्या बॅचसाठी के सागर करियर अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. अपेक्षा करतो तुम्हाला स्टोरी आवडली असेल,
थोडंसं मोटिवेशनचा डोस गरजेचा असतो. हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेतच. त्यानंतर ह्या लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे लेक्चर पाठवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुमच्या अधिकाऱ्यास होण्यासाठी, तब्येतीसाठी आणि अभ्यासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.